दिवाळी सण. दिवाळी सण म्हटलं की आपल्याला काय काय आठवतं? तर पहिले तर फराळ आठवतो, मग फटाके आठवतात आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी आठवते ती म्हणजे अभ्यंग स्नान. तर ही परंपरा खरं तर ह्याला शास्त्रीय, आयुर्वेदिक, आरोग्यदृष्ट्या सुद्धा खूप महत्व आहे. अभ्यंग स्नान हे विशेषतः दिवाळीच्या दिवसांमध्येच का केलं जातं? तर दिवाळी हा सण थंडीमध्ये येतो, हेमंत ऋतू ज्या वेळेला चालू झालेला असतो त्यावेळेला. आणि वातावरणामध्ये जी थंडपणा आलेला असतो, एक प्रकारे कोरडेपणा आलेला असतो आणि म्हणूनच आपल्या शरीरामध्ये सुद्धा थोडासा थंडपणा, कोरडेपणा तुम्ही बघितलं असेल की त्वचा अगदी रुक्ष, खरखरीत अशी ह्या दिवसांमध्ये आपल्याला जाणवायला लागते. चेहरा असा आकसल्यासारखा, ओढून घेतल्यासारखा वाटायला लागतो. केस सुद्धा तुटायला लागतात, ब्रिटल होतात. तर ही सगळी जी लक्षणं आहेत, ही थंडीमुळे वाढलेल्या शीत गुणधर्मामुळे आपल्यामध्ये दिसतात. आणि ह्या थंडीचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून विशेषतः दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान करायला सांगितलेलं आहे. तर हे अभ्यंग म्हणजे काय असतं? तर तेल असतं. हे तेल तुम्ही कुठलंही वापरू शकता. अगदी साधं तिळाचं तेल वापरू शकता किंवा मग आयुर्वेदिक वैद्य जे आहे ते बऱ्याचदा अभ्यंग तेल बनवून देतात. बाजारात मिळतं ते अभ्यंग तेल आणि आयुर्वेदिक वैद्याने बनवलेलं अभ्यंग तेल, ह्या दोन वेगळा एक खरं तर चर्चेचा विषय आहे. यावर वेगळा व्हिडिओ बनवेन मी की का आणि कुठलं वापरावं. पण सध्या मी जे महत्व सांगते ते अभ्यंगाचं. अभ्यंगम आचरेत नित्यम स जराश्रम वातः. वात हा म्हटलेला आहे आणि जरानाशन म्हणजे अँटी एजिंग प्रॉपर्टी सुद्धा या अभ्यंगाची सांगितलेली आहे. आणि मी जे गुणधर्म सांगितले की जी वृक्षता वाढलेली असते, वातावरणामधली थंडी असते, ह्या थंडीशी लढा देण्यासाठी, ह्या वृक्षतेशी लढा देण्यासाठी म्हणून आपण दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान करत असतो. त्यामुळे अभ्यंग स्नान करणं म्हणजे संपूर्ण शरीराला तेल लावणं. आजकाल आपण बघतो बऱ्याचदा टीव्ही सिरियल्समध्ये वगैरे बघून की दिवाळीचं अभ्यंग स्नान म्हणजे एवढंसं वाटीभर तेल घेतलं जातं, त्यात 2 बोटं बुडून मग कुठे फक्त गालाला, अशी अशी हाताला, अशा प्रकारे हे अभ्यंग केलं जातं. तर ते चुकीचं आहे. चुकीचं आहे याचा अर्थ असा की अभ्यंग पूर्ण त्वचेला झाला पाहिजे, म्हणजे केसाच्या टोकापासून पायाच्या नखापर्यंत सगळीकडे आपल्याला तेल लावलं पाहिजे. आजकाल बऱ्याचदा आपण तेल चिकटे, ई शी वगैरे अशा गोष्टी करताना पण बरीचशी तरुण मंडळी दिसतात. पण त्याला शास्त्रीयदृष्ट्या, आरोग्यदृष्ट्या खूप महत्व आहे. म्हणून केसांपासून म्हणजे केसांची मालिश तेलाने करणं, पूर्ण शरीराला तेलाचा एक प्रकारे स्पर्श झाला पाहिजे, एवढ्या छान प्रकारे ते तेल आपल्या त्वचेमध्ये जिरलं पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर हा तेलाचा चिकटपणा कमी होण्यासाठी त्याच्यावरती आपल्याला वापरायचं असतं ते म्हणजेच उटणं. तर ही जी उटण्याची पावडर आहे ती तुम्ही कोरडी सुद्धा त्या तेल लावलेल्या त्वचेवरती लावू शकता, घासून करू शकता किंवा मग तुम्ही पाण्यामध्ये त्याची पेस्ट करून ती पेस्ट सुद्धा अंगावरती लावू शकता. आणि अशा प्रकारे जर का तुम्ही अभ्यंग केलं आणि उद्वर्तन म्हणजेच उटणं लावलं तर त्याच्यानंतर आंघोळ गरम पाण्याने केल्यानंतर जो फ्रेशनेस अनुभव तुम्हाला येईल ना, तो जस्ट एक्सपिरियन्स करण्यासारखाच आहे. त्यामुळे ह्या दिवाळीला नक्की अभ्यंग स्नानाचा योग्य प्रकारे अनुभव घ्या.